हॅलो विद्यार्थी मित्र, आज आपण डेरिव्हेटिव्ह पॅरामेट्रिक फंक्शनचा जो एक्झरसाइज आहे एक्झरसाइज 1.4 यामधले एक्झाम्पल नंबर 1 आणि 2 हे आज आपण सोडवणार आहोत. यापूर्वीच्या भागामध्ये आपण पॅरामेट्रिक फंक्शनचा जो रूल आहे तो आपण प्रूफ केलेला आहे किंवा तो प्रूव्ह केलेला आहे आणि त्यानंतर जे सॉल्व्ड एक्झाम्पल होते त्यातले काही एक्झाम्पल आपण सॉल्व केलेले आहेत. तर साधारणतः एक्झरसाइज 1.4 मधला पहिला आणि दुसरा यामध्ये जे काही एक्झाम्पल दिले आहेत हे सोपे आहेत. फक्त अंडरस्टँडिंग करून त्यांचा आपण डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. जो काही पॅरामीटर दिलेला असेल, मग तो टी असेल, टी असेल, एम असेल किंवा थीटा असेल, जो कोणता पॅरामेट्रिक असेल विथ रिस्पेक्ट टू त्याचा तो डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आणि फॉर्म्युल्यामध्ये ठेवून, म्हणजे डी वाय बाय डी एक्स इक्वल टू जो आपण फॉर्म्युला काढलेला होता डी वाय बाय डी टी डिवायडेड बाय डी एक्स बाय डी टी, या फॉर्म्युल्याचा यूज करून दिलेल्या फंक्शनचा आपण डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. त्यानुसार एक्झरसाइज 1.4 मधला फर्स्ट एक्झाम्पल, फाइंड डी वाय बाय डी एक्स इफ एक्स इक्वल टू 80² अँड वाय इज इक्वल टू 280. हा पहिला एक्झाम्पल. आता इथं जो काही पॅरामीटर आहे तो कोणता आहे, टी आहे. म्हणून काय करायचं आहे, या दोन्ही फंक्शनला म्हणजे एक्स आणि वाय याला काय करायचं आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. त्यानुसार मी इथं पहिला एक्सला डिफरन्शिएट केला विथ रिस्पेक्ट टू टी, हा झाला डी एक्स बाय डी टी. नाव ए इज कॉन्स्टंट ॲज इट इज आणि टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2t दॅट इज इक्वल टू 280. सपोज दिस इज फर्स्ट इक्वेशन. दिलं नंबर दिला तरी प्रॉब्लेम नाही आहे, किंवा नाही दिलं तरी काही अडचण नाही आहे. त्यानंतर वाय इक्वल टू 280 दिलेलं आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी हा येईल डी वाय बाय डी टी इक्वल टू 2a कॉन्स्टंट ॲज इट इज आणि टीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी हा किती येईल, 1, म्हणजे 2a इंटू 1 दॅट इज इक्वल टू 2a. सपोज दिस इज इक्वेशन 2. हा आपला फॉर्म्युला पॅरामेट्रिक फंक्शनचा. नाव डी वाय बाय डी एक्स इक्वल टू डी वाय बाय डी टी डिवायडेड बाय डी एक्स बाय डी टी. नाव दोन्हीच्या व्हॅल्यूज काढलेल्या आहेत, त्या व्हॅल्यूज या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर डी वाय बाय डी टी जो आपण काढलेला आहे 2a आणि डी एक्स बाय डी टी जो आपण काढलेला आहे 280 हे दोन्ही सबस्टिट्यूट केले. नाव 2a गेट्स कॅन्सल. हा कसा आला, फ्रॉम इक्वेशन 1 and 2. दॅरफॉर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, इथे शिल्लक करायला टी, म्हणून डी वाय बाय डी एक्स इक्वल टू 1/t विच इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ गिवन फंक्शन. ओके. त्यानंतर यातला सेकंड एक्झाम्पल आहे, एक्स इज इक्वल टू ए कॉट थीटा अँड वाय इज इक्वल टू बी कोसेक थीटा. आता या एक्झाम्पलमध्ये किंवा एक्स आणि वाय या दोन्हीमध्ये पॅरामीटर कोणते आहे, दॅट इज थीटा. हे पॅरामेट्रिक फंक्शन्स आहेत. इथं जो काही पॅरामीटर आहे तो कोणता आहे, थीटा. म्हणून या दोन्हीचा डेरिव्हेटिव्ह काय घ्यायचं आहे, विथ रिस्पेक्ट टू थीटा. म्हणून गिवन दिलेले दोन्ही फंक्शन्स पॅरामेट्रिक फंक्शन्स एक्स इक्वल टू ए कॉट थीटा अँड वाय इज इक्वल टू बी कोसेक थीटा. नाव पॅरामीटर इज थीटा, देअरफॉर डिफरन्शिएट बोथ दॅट इज एक्स अँड वाय with respect to theta. First, dx by d theta equal to a constant as it is and derivative of cot theta is minus cosec square theta, that is equal to minus a cosec square theta. Now y is equal to b cosec theta, its derivative with respect to theta is dy by d theta is equal to b constant as it is and cosec theta चा derivative with respect to theta minus cosec theta into cot theta, that is equal to minus b cosec theta into cot theta. परत हा आपला फॉर्म्युला डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी थीटा डिवायडेड बाय डी एक्स बाय डी थीटा. दोन्हीच्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केल्या. डी वाय बाय डी थीटाची ही किंमत मायनस बी कोसेक थीटा इंटू कॉट थीटा डिवायडेड बाय डी एक्स बाय डी थीटाची व्हॅल्यू मायनस ए कोसेक स्क्वेअर थीटा. हा मायनस काय तो प्लस, हा बी बाय ए ॲज इट इज. एक कोसेक थीटा इथल्या कोसेक थीटाशी कॅन्सल झाला, म्हणजे शिल्लक राहिला कॉट थीटा आणि इथं कोसेक थीटा, दॅट इज कॉट थीटा बाय कोसेक थीटा. नाव बी बाय ए ॲज इट इज 1 बाय कोसेक म्हणजेच साइन थीटा आणि कॉट थीटा म्हणजेच काय, कॉस थीटा बाय साइन थीटा. साइन थीटा कॅन्सल झाला आणि दॅट इज इक्वल टू बी बाय ए इंटू कॉस थीटा. देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू बी बाय ए इंटू कॉस थीटा विच इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ गिवन फंक्शन. नाव द थर्ड, एक्स इज इक्वल टू रूट ए स्क्वेअर एम स्क्वेअर and y is equal to log of a square plus m square. याचं सोल्युशन दिलेले जे काही फंक्शन्स आहेत ते फंक्शन्स आपण लिहूत. गिवन एक्स इज इक्वल टू रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर अँड वाय इज इक्वल टू लॉग ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर.
आता हे जे काही दोन्ही फंक्शन्स आहेत या दोन्ही फंक्शनमध्ये जो पॅरामीटर आहे तो पॅरामीटर कोणतं आहे, दॅट इज यम. दोन्ही पॅरामेट्रिक फंक्शन जो पॅरामीटर आहे कोणता आहे, यम. म्हणून काय करायचं आहे, डिफरन्शिएट बोथ एक्स अँड वाय विथ रिस्पेक्ट टू यम. नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू यम. एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू यम डी एक्स बाय डी एम इक्वल टू, आता हा जो फंक्शन आहे तो कोणत्या फॉर्ममध्ये, रूट एक्सच्या फॉर्ममध्ये. एक्सच्या ठिकाणी ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर आहे, त्यानुसार याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 1 डिवायडेड बाय 2 इंटू रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर इंटू याचा डेरिव्हेटिव्ह ए स्क्वेअर हा काय कसा आहे, कॉन्स्टंट आहे, आणि एम स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू यम दॅट इज 2m. हा टू कॅन्सल झाला and that is equal to m divided by root a square plus m square. Now which is dx by dm. त्यानंतर dy by dm derivative of y with respect to m that is equal to हा काय log x या फॉर्ममध्ये, त्यानुसार याचा डेरिव्हेटिव्ह 1 डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर इंटू परत या टर्मचा डेरिव्हेटिव्ह ए स्क्वेअर कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 आणि एम स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2m and that is equal to 2m divided by a square plus m square. x आणि y चे दोन्हींचे आपण काय डेरिव्हेटिव्हज काढलेले. therefore dy by dx is equal to, पहिल्यांदा फॉर्म्युला, आता इथे फॉर्म्युला का होईल, dy by dm divided by dx by dm. दोन्हींच्या व्हॅल्यूज काढलेले आहेत, दोन्हींच्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केल्यानंतर दॅट इज 2m डिवायडेड बाय a square plus m square divided by m divided by root a square plus m square, or that is equal to 2m divided by a square plus m square into हा काय होईल, root a square plus m square divided by m. हा m आणि इथला हा m कॅन्सल झाला, दॅट इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय, आता हा जो ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर आहे याला काय लिहिता येईल, दॅट इज रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर इंटू रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर इंटू हा पुढचा रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. हा एक इथला कॅन्सल होईल अँड दॅट इज इक्वल टू, देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, हा शिल्लक राहिला 2 डिवायडेड बाय रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. नाव विच इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ गिवन फंक्शन, 2 डिवायडेड बाय रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. नाव यातला फोर्थ एक्झाम्पल हा काय सोपं आहे, हा अगदी सोपं आहे, तो म्हणजे कोणता, एक्स इज इक्वल टू साइन थीटा आणि y इज इक्वल टू टॅन थीटा. सोपा एक्झाम्पल आहे हा, तुम्ही काय करायचा आहे, घरी करायचं आहे, दिस इज फॉर होमवर्क. हा सोपा एक्झाम्पल आहे. त्यानंतर यातला 5th एक्झाम्पल आहे, एक्स इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थीटा अँड y इज इक्वल टू बी इन ब्रॅकेट थीटा मायनस साइन थीटा. याचा सोल्युशन, जे काही फंक्शन्स आपल्याला दिले ते फंक्शन्स लिहित, गिवन एक्स इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थीटा अँड वाय इज इक्वल टू बी इन ब्रॅकेट थीटा मायनस साइन थीटा. आता दोन्ही फंक्शन जो पॅरामीटर आहे तो कोणता आहे, थीटा, म्हणून याला काय करायचं आहे, डिफरन्शिएट बोथ एक्स अँड वाय. डिफरन्शिएट बोथ म्हणजे कोण, एक्स आणि वाय, डिफरन्शिएट बोथ एक्स अँड वाय विथ रिस्पेक्ट टू थीटा. पहिल्यांदा एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेऊ, त्यानंतर वायचा डेरिव्हेटिव्ह. देअरफॉर डी एक्स बाय डी थीटा, हा एक कॉन्स्टंट ॲज इट इज, हा काय मल्टिप्लिकेशनमध्ये म्हणून तो ॲज इट इज, 1चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस कॉस थीटाचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज मायनस साइन थीटा अँड दॅट इज इक्वल टू, हा काय होईल, ए हा मायनस मायनस प्लस दॅट इज ए साइन थीटा.
समजा हा इक्वेशन 1. त्यानंतर dy बाय डी थिटा y इज इक्वल टू काय बी इन ब्रॅकेट थिटा मायनस साइन थिटा आहे, बी कॉन्स्टंट ॲज इट इज, थिटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा 1 मायनस साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा दॅट इज कॉस थिटा, हा समजा 2. therefore dy by dx फॉर्म्युला dy by d theta divided by dx by d theta. दोन्हीच्या व्हॅल्यूज आपण काढलेले आहेत इक्वेशन 1 आणि 2 मध्ये, दोन्हीच्या व्हॅल्यूज काढलेले आहेत. त्यानुसार dy बाय डी थिटाची व्हॅल्यू दॅट इज बी इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा डिवायडेड बाय dx बाय डी थिटाची किंमत इक्वेशन 1 मध्ये आहे, ती आहे a इंटू साइन थिटा दॅट इज इक्वल टू बी इंटू, हा इथं परत फॉर्म्युला यूज केल्यानंतर 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला यूज केल्यानंतर याला काय लिहिता येईल 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 डिवायडेड बाय ए इंटू, परत इथं साइन थिटाचा फॉर्म्युला यूज केल्यानंतर दॅट इज 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. इथं त्याच्या पुढं कारण लिहायचे आहेत, सिन्स 1 मायनस कॉस थिटा इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 आणि साइन थिटा इज इक्वल टू दॅट इज 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. त्याचं रिझन लिहायचं आहे. ज्या काही टर्म्स कॅन्सल करता येतात त्या कॅन्सल करायचीत. हा टू कटला, एक साइन थिटा बाय 2 इथल्या साइन थिटा बाय 2शी कॅन्सल होईल, म्हणजे इथं शिल्लक राहिला बी बाय ए, इथं एक साइन थिटा बाय 2 शिल्लक राहील, हा साइन थिटा बाय 2 डिवायडेड बाय इथं कॉस थिटा बाय 2 शिल्लक आहे, दॅट इज इक्वल टू बी बाय ए साइन बाय कॉस म्हणजे हा काय टॅन थिटा बाय 2. therefore dy by dx is equal to b by a into tan theta by 2, which is the derivative of given function. ओके, त्यानंतर यातला 6 एक्झाम्पल नंबर 6 तो आहे x इज इक्वल टू t प्लस 1 बाय टी raised to a y equal to a raised to t plus 1 by t. आता परत दोन्ही फंक्शनमध्ये जो पॅरामीटर आहे तो कोणता आहे टी आहे, म्हणजे अर्थातच इथं दोन्ही फंक्शनचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो काय घ्यायचा आहे विथ रिस्पेक्ट टू टी. आता इथं मी डायरेक्टली येतो आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. पहिल्यांदा एक्सचा आपण डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू टी, तो येईल डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू, आता हा जो एक्स आहे कुठल्या फॉर्ममध्ये एक्स रेस टू एन, म्हणजे काय पॉवर रूल, डेरिव्हेटिव्हचा पॉवर रूल. हा ब्रॅकेट समजा एक्स कन्सिडर केला तर हा काय एक जर एन कन्सिडर केला एक्स रेस टू एनच्या फॉर्ममध्ये, आणि त्यानुसार याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. त्यानुसार इथे येईल ए इंटू टी प्लस 1 बाय टी रेस टू ए मायनस 1 इंटू या ब्रॅकेटमधल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह इंटू डी डी टी ऑफ टी प्लस 1 बाय टी. परत या ब्रॅकेटमध्ये टर्मचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज टी प्लस 1 बाय टी दॅट इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट टी प्लस 1 बाय टी रेस टू ए मायनस 1 इंटू टीचा डेरिव्हेटिव्ह 1. आता हा काय 1 बाय एक्सच्या फॉर्ममध्ये, 1 बाय एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स हा काय तो मायनस 1 बाय एक्स स्क्वेअर. त्यानुसार याचा डेरिव्हेटिव्ह येईल मायनस 1 डिवायडेड बाय टी स्क्वेअर दॅट इज 1 मायनस 1 बाय टी स्क्वेअर. ओके, हा झाला डी एक्स बाय डी टी. नाव डी वाय बाय डी टी वाय इज इक्वल टू काय ए रेस टू टी प्लस 1 बाय टी आहे. आता हा कुठल्या फॉर्ममध्ये ए रेस टू एक्स, एक्सची किंमत किती हा पॉवर दॅट इज टी प्लस 1 बाय 2, मग ए रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ए रेस टू एक्स इंटू लॉग ऑफ ए. त्यानुसार डी वाय बाय डी टी इज इक्वल टू काय येईल दॅट इज ए रेस टू टी प्लस 1 बाय टी इंटू लॉग ऑफ ए इंटू डी डी टी ऑफ पॉवरचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज
t plus 1 by t. Okay, that is equal to a raised to t plus 1 by t into log of a into t चा डेरिव्हेटिव्ह 1 परत 1 बाय टी चा डेरिव्हेटिव्ह हा काय परत दॅट इज -1 बाय टी स्क्वेअर. dx बाय dt आणि dy बाय dt या दोन्हींच्या व्हॅल्यूज आपण काढलेले आहेत. फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर therefore dy बाय dx इज इक्वल टू दॅट इज dy बाय dt डिवायडेड बाय dx बाय dt. दोन्हींच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. dy बाय dt ची व्हॅल्यू आहे a रेस टू इथे आहे a रेस टू t प्लस 1 बाय t इंटू लॉग ऑफ a इंटू 1 मायनस 1 बाय टी स्क्वेअर डिवायडेड बाय dx बाय dt ची व्हॅल्यू इथे आहे दॅट इज a रेस टू t प्लस 1 बाय t रेस टू a मायनस 1 इंटू 1 मायनस 1 बाय टी स्क्वेअर. हा कॉमन फॅक्टर दोन्हीतला कॅन्सल झाला. 1 मायनस 1 बाय टी स्क्वेअर आणि 1 मायनस 1 बाय टी स्क्वेअर हा काय होईल इथं कॅन्सल होईल. दॅट इज इक्वल टू आता हा जो आहे ए रेस टू टी प्लस 1 बाय टी ही कशाची व्हॅल्यू आहे वायची. ही व्हॅल्यू कशाची दॅट इज वायची म्हणून हा झाला वाय इंटू पुढं काय शिल्लक राहिला लॉग ऑफ ए डिवायडेड बाय हा ए ॲज इट इज हा ए ॲज इट इज. आता हा जो आहे टी प्लस 1 बाय टी रेस टू ए मायनस 1 याला आपल्याला असं लिहिता येईल दॅट इज टी प्लस 1 बाय टी रेस टू ए इंटू टी प्लस 1 बाय टी रेस टू मायनस 1. दोन्हीचा बेस सारखा आहे. टी प्लस 1 बाय टी हा काय दोन्हीचा बेस त्यामुळे यांच्या इंडस्ट्रीची काय होईल बेरीज होईल. त्यानुसार याला काय लिहिता येईल टी प्लस 1 बाय टी रेस टू ए इंटू टी प्लस 1 बाय टी रेस टू मायनस 1. आता इथं रेस टू मायनस 1 आहे हा वरती गेल्यानंतर तर काय होईल प्लस 1 दॅट इज इक्वल टू वाय इंटू लॉग ऑफ ए इंटू हा काय होईल टी प्लस 1 बाय टी डिवायडेड बाय परत हा ए ॲज इट इज इंटू याची व्हॅल्यू टी प्लस 1 बाय टी रेस टू ए याची व्हॅल्यू ही किती आहे दॅट इज एक्स म्हणून हा इंटू एक्स इंटू झाला एक्स. ठीक आहे दॅट इज इक्वल टू वाय इंटू लॉग ऑफ ए हा परत टी प्लस 1 बाय टी सॉल्व केल्यानंतर हा टी इंटू टी हा काय होईल दॅट इज टी स्क्वेअर प्लस 1 आणि परत इथं काय होईल डिवायडेड बाय टी आणि होल डिवायडेड बाय ए इंटू एक्स. म्हणून फायनल आन्सर काय येईल डी वाय बाय डी एक्स इक्वल टू हा वाय इंटू लॉग ऑफ ए इंटू टी स्क्वेअर प्लस 1 डिवायडेड बाय हा टी देखील तर खाली गुणाकारातील म्हणजेच ए इंटू एक्स इंटू टी. नाव विच इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ गिवन फंक्शन. हा झाला दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. येतं लक्षात. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 7. x is equal to cos inverse 2t by 1 plus t square and y is equal to sec inverse root 1 plus t square. सोपं आहे, अगदी एक सोपं एक्झाम्पल आहे. आता इथं जो पॅरामीटर आहे परत कोणता आहे टी आहे. आता इथं आपण इन्व्हर्स फंक्शनचे आपण जे काही एक्झाम्पल बघितले आहेत त्यांचा इथं आपण यूज करायचा आहे. आता इथं बाहेर काय कॉस इन्व्हर्स आहे म्हणजेच या ब्रॅकेटला आपल्याला काय कॉस इन्व्हर्स कॉसमध्ये काय कन्वर्ट करायचं आहे जेणेकरून कॉस इन्व्हर्स कॉस एक्स बरोबर एक्स या फॉर्म्युल्यामध्ये याला काय कन्वर्ट करायचं आहे. त्यासाठी काय करायचं आता इथं पहिल्यांदा याला सबस्टिट्यूशन करायचं आहे. इथं जो सबस्टिट्यूशन करतोय तो सबस्टिट्यूशन या दुसऱ्या फंक्शनमध्ये करायचं आहे. इथं वेगळा करायचा नाही आहे. इथं जो करतोय तोच इथं करायचा आहे. आता याला या फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला सबस्टिट्यूशन काय करता येईल पुट टी इज इक्वल टू दॅट इज कॉस थीटा
सॉरी पुट टी इज इक्वल टू टॅन थिटा, सॉरी पुट टी इज इक्वल टू टॅन थिटा. आता टॅन थिटाच का सबस्टिट्यूट केला आपण इथं, तर हा काही 2 टॅन थिटा डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, आणि हा आपला काय फॉर्म्युला आहे, कशाचा फॉर्म्युला आहे, साइन 2 थिटाचा. म्हणून पुट टी इज इक्वल टू टॅन थिटा, जर थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स टी, त्याफॉर थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स टी. आता ही थिटाची व्हॅल्यू आपण काढून ठेवलेली आहे, जर यूज झाला तर सबस्टिट्यूट करायचे, नाही यूज झालं तर काय प्रॉब्लेम नाही. मग दॅरफॉर एक्स इज इक्वल टू, that is cos inverse 2 tan theta divided by 1 plus tan square theta, that is equal to cos inverse. आता हा काय आपला फॉर्म्युला आहे साइन 2 थिटाचा इथं, कारण सिन्स साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 tan theta डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, हा त्याचा रिझन. मग आता इथं बाहेर कॉस इनवर्स इथं साईन आहे, इथं कॉस आहे, आत साईन आहे, या आतल्या साईनला काय करायचं, कॉसमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आपण बरेच एक्झाम्पल घेतलेले आहेत, त्यानुसार कॉस इनवर्स याला काय करायचं, आलेलं अँगलच्या फॉर्ममध्ये, दॅट इज कॉस पाय बाय 2 मायनस 2 थिटा, आणि त्या फॉर्म्युल्यानुसार याला काय लिहिता येतं, पाय बाय 2 मायनस 2 थिटा. याचं कारण सिन्स कॉस इनवर्स कॉस एक्स दॅट इज इक्वल टू एक्स. हा कशावर रोल आपला, एक्स इज इक्वल टू देअरफॉर डी एक्स बाय डी थिटा. आता इथे पॅरामीटर कोणतं, थिटा, म्हणून विथ रिस्पेक्ट टू थिटा पाय बाय 2 इज कॉन्स्टंट, इट्स डेरिव्हेटिव्ह इज 0 मायनस 2 ॲज इट इज, अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ थिटा इज 1 अँड दॅट इज इक्वल टू -2. देअरफॉर डी एक्स बाय डी थिटा इज इक्वल टू -2. नाव डिफरन्शिएट, आता इथं वाय, सिन्स वाय इज इक्वल टू सेक इनवर्स रूट 1 प्लस टी स्क्वेअर. परत तो सबस्टिट्यूशन इथं करायचं आहे, पुट टी इज इक्वल टू टॅन थिटा, therefore y is equal to sec inverse root 1 plus tan square theta, that is equal to sec inverse root, आता हा काय फॉर्म्युला आहे, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू काय, सेक स्क्वेअर थिटा. त्यानुसार याला काय लिहिता येईल, सेक स्क्वेअर थिटा. याचं कारण काय, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, अँड दॅट इज इक्वल टू सेक इनवर्स, हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, दॅट इज सेक थिटा, and that is equal to, परत हा फॉर्म्युला, that is equal to theta, परत since sec inverse sec theta is equal to theta. मग हा कायला y is equal to, y is the function of theta, therefore differentiate y with respect to theta, therefore dy by d theta is equal to theta चा डेरिव्हेटिव्ह with respect to theta हा काही 1. now dy by dx is equal to, that is dy by d theta डिवायडेड बाय डी एक्स बाय डी थिटा. दोन्हींच्या व्हॅल्यूज काढलेले आहेत, डी वाय बाय डी थिटाची व्हॅल्यू 1 डिवायडेड बाय डी एक्स बाय डी थिटाची व्हॅल्यू -2. देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू -1/2, विच इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ गिवन फंक्शन. त्यानंतर 8वा एक्झाम्पल, यातला शेवटचा एक्झाम्पल, क्वेश्चन नंबर 1 मधला, एक्स इज इक्वल टू cos inverse 4t cube minus 3t and y is equal to tan inverse root 1 minus t square divided by t. परत आता इथं इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या फॉर्म्युल्यानुसार इथं कॉस इन्व्हर्स आहे, आत देखील आपल्याला काय पाहिजे, कॉस पाहिजे. म्हणून यासाठी सबस्टिट्यूशन, म्हणून कॉस जे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे आपण जे फॉर्म्युले किंवा जे काही एक्झाम्पल आपण घेतलेले आहेत ते अतिशय काय महत्त्वाचे आहेत, त्यांचाच इथं यूज करून हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. मग कॉस इन्व्हर्स कॉस एक्समध्ये आपल्याला काय कन्वर्ट करायचं आहे, म्हणजेच या ब्रॅकेटला आपल्याला काय कॉसमध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर त्यासाठी सबस्टिट्यूशन. मग आता इथं कोणता फॉर्म्युला आपल्याला यूज करता येईल बा, 4t क्यूब मायनस 3t. इथं आपण जर कॉस थिटा जर ठेवला तर हा काही 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा, आणि हा आपला काय फॉर्म्युला आहे, तर कशाचा फॉर्म्युला आहे, कॉस 3 थिटाचा. म्हणून पुट t इज इक्वल टू कॉस थिटा.
पुट टी इज इक्वल टू कॉस थिटा दोन्हीमध्ये ठेवायचा आहे. जो सबस्टिट्यूशन पहिल्यामध्ये करतो आहे तोच काय सेकंडमध्ये करायचा आहे. देअरफॉर एक्स इज इक्वल टू दॅट इज कॉस इनवर्स 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा दॅट इज इक्वल टू कॉस इनवर्स. आता हा काय फॉर्म्युला आहे त्यामुळे मी डायरेक्ट लिहितो मी दॅट इज इक्वल टू कॉस 3 थिटा. इथे त्याचं रिझन लिहायचं आहे. दॅट इज कॉस 3 थिटा इक्वल टू 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा. परत हा काय कॉस इनवर्स कॉस एक्सच्या फॉर्म्युल्यामध्ये आहे. त्यानुसार याचा फॉर्म्युल्यानुसार याला काय लिहिता येईल दॅट इज 3 थिटा. इथं झालं तर लिहा सिन्स कॉस इनवर्स कॉस एक्स दॅट इज इक्वल टू एक्स. एक्स इज इक्वल टू 3 थिटा आहे. एक्स इज द फंक्शन ऑफ theta, therefore differentiate x with respect to theta, that is equal to 3 as it is, and derivative of theta is 1 and that is equal to 3. हा झाला dx by d theta. त्यानंतर y is equal to हा आपल्याला फंक्शन दिलेलं आहे that is tan inverse root 1 minus t square by t. Now put t is equal to cos theta. Therefore y is equal to tan inverse root 1 minus cos square theta divided by cos theta, and that is equal to tan inverse 1 minus cos square theta म्हणजेच काय that is sin square theta divided by हा t काय रूटच्या बाहेर आहे. लक्षात घ्या हा t काय रूटच्या बाहेर आहे त्यामुळे हा डिवायडेड बाय that is cos theta. That is equal to tan inverse रूट आणि हा स्क्वेअर हे काय कॅन्सल होतील दॅट इज साइन थिटा बाय कॉस थिटा अँड दॅट इज इक्वल टू टॅन इनवर्स हा काय होईल टॅन थिटा अँड दॅट इज इक्वल टू थिटा. परत टॅन इनवर्स टॅन थिटा इज इक्वल टू थिटा म्हणजेच हा आला वाय. याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा डी वाय बाय डी थिटा इज इक्वल टू 1. देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी थिटा डिवायडेड बाय डी एक्स बाय डी थिटा. दोन्हीच्या व्हॅल्यूज काढलेले आहेत. दोन्हीच्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केल्यानंतर डी वाय बाय डी थिटाची किंमत 1 आणि याची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 3. देअरफॉर डी वाय बाय डी एक्स दॅट इज इक्वल टू 1/3. तर अशा पद्धतीनं एक्झरसाइज 1.4 मधला पहिला एक्झाम्पल आपण पूर्ण केलेला आहे. त्यानंतर यातला सेकंड एक्झाम्पल फाइंड dy by dx. इफ यातला पहिला एक्झाम्पल x इज इक्वल टू cosec square theta and y is equal to cot cube theta at theta is equal to π/6. एक्झाम्पल तेच आहेत. एक्झाम्पल काय वेगळे नाही आहेत. फक्त इथं आपल्याला डी वाय बाय डी एक्स आपण काढतोय याच्यामध्ये काय या जो व्हेरिएबल आहे त्याची काय व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. आता इथे व्हेरिएबल कोणता येणार आहे थिटा येणार आहे. तिथे काय थिटाची किंमत सबस्टिट्यूट करायची आणि त्याची व्हॅल्यू काढायची. त्यानुसार हा पहिला एक्झाम्पल परत मी तुम्हाला सोडून द्यायलो. नाव इथं पॅरामीटर कोणतं आहे थिटा. वन डिफरन्शिएट बोथ साईड विथ बोथ एक्स अँड वाय विथ रिस्पेक्ट टू थिटा. डिफरन्शिएट बोथ म्हणजेच एक्स अँड वाय विथ रिस्पेक्ट टू थिटा. पहिल्यांदा एक्सला डिफरन्शिएट करू डी एक्स बाय थिटा इज इक्वल टू. आता इथं हा जो कोसेक स्क्वेअर थिटा आहे इथं लिहितो मी दॅट इज डी थिटा ऑफ कोसेक स्क्वेअर थिटालाच आपल्याला काय असं लिहिता येतं. बरोबर. आता हा काय एक्स स्क्वेअर या फॉर्ममध्ये आलेला आहे. त्यानुसार याचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज 2 इंटू कोसेक थिटा इंटू परत कोसेक थिटाचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज मायनस कोसेक थिटा इंटू कॉट थिटा दॅट इज इक्वल टू हा -2 कोसेक थिटा म्हणजेच कोसेक स्क्वेअर थिटा इंटू कॉट थिटा now which is dx by d theta. Now we can find dy by d theta. Now y is equal to cot cube theta आहे. परत याला काय लिहिता येईल दॅट इज डी थिटा ऑफ कॉट क्यूबला काय लिहिता येईल कॉट थिटा रेस टू 3
परत हा काय पॉवर फंक्शन आहे x⁻³ त्यानुसार याचा डेरिव्हेटिव्ह काय 3x² म्हणजे 3 cot² थीटा इंटू या कॉटचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज मायनस cosec² थीटा अँड दॅट इज इक्वल टू हा परत -3 हा cosec² थीटा इंटू cot² थीटा. दोन्हींचे डेरिव्हेटिव्ह्ज काढलेले आहेत. फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर देअरफॉर dy/dx इक्वल टू dy/d थीटा डिवायडेड बाय dx/d थीटा. दोन्हींच्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केल्यानंतर हा येईल -3 cosec² थीटा इंटू cot² थीटा डिवायडेड बाय dx/d थीटाची व्हॅल्यू -2 cosec² थीटा इंटू cot थीटा. ज्या काही टर्म्स कॅन्सल होतात त्या कॅन्सल करायचे. हा मायनस आणि हा मायनस तो होईल प्लस दॅट इज इक्वल टू हा 3/2 हा cosec² थीटा हा cosec² थीटा कॅन्सल होईल. इथला एक कॉट थीटा इथल्या एका कॉट थीटाशी कॅन्सल होईल म्हणजे इथं शिल्लक करायला कॉट थीटा. नाव विच इज dy/dx. Now we have to find out dy/dx at theta is equal to π/6. Therefore, dy/dx when theta is equal to π/6 that is equal to जो dy/dx आपण काढलेले आहे त्यामध्ये ज्या ठिकाणी थीटा आहे त्या ठिकाणी काय π/6 सबस्टिट्यूट करायचं आहे इंटू कॉट π/6 दॅट इज इक्वल टू 3/2 इंटू कॉट π/6 म्हणजेच किती √3 π/6 म्हणजे किती 30 डिग्री अँड दॅट इज इक्वल टू किंवा देअरफॉर dy/dx ॲट थीटा इज इक्वल टू π/6 दॅट इज इक्वल टू 3√3 डिवायडेड बाय 2 विच इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ गिवन फंक्शन. अशा पद्धतीनं या दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये जे काही एक्झाम्पल आपल्याला दिले ते काय सॉल्व करायचे. त्यानंतर यातला सेकंड एक्झाम्पल x इज इक्वल टू a cos³ थीटा y इज इक्वल टू a sin³ थीटा ॲट थीटा इज इक्वल टू π/3. सेम एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल एक जसं आपण सोडवलेलं आहे त्याच पद्धतीनं हा इथं आपल्याला सेकंड एक्झाम्पल काय सॉल्व करायचं आहे. इथं देखील जो पॅरामीटर आहे तो देखील काय थीटा आहे म्हणून दोन्ही जे फंक्शन्स आहेत एक्स आणि वाय ते परत काय विथ रिस्पेक्ट टू थीटा याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. त्यानुसार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा. पहिल्यांदा एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढू त्यानंतर वायचा डेरिव्हेटिव्ह काढू. देअरफॉर dx/d थीटा इक्वल टू ए कॉन्स्टंट ॲज इट इज. आता परत ज्या पद्धतीनं पाठिंबा आपण केला होता त्याच पद्धतीने इथे देखील करायचं आहे. cos³ थीटा म्हणजे काय येईल cos थीटा ब्रॅकेट क्यूब. परत हा काय पॉवर फंक्शनचा रूल यूज केल्यानंतर याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल दॅट इज 3 इंटू याच्या पॉवरमधनं एक कमी होईल 3 cos² थीटा इंटू cos थीटाचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज -sin थीटा दॅट इज इक्वल टू हा -3a इंटू cos² थीटा इंटू sin थीटा हा झाला dx/d थीटा. त्याच पद्धतीनं नाव dy/d थीटा ए इक्वल टू काय y इज इक्वल टू a sin³ थीटा आहे. परत ए कॉन्स्टंट ॲज इट इज. परत sin³ थीटाला काय लिहिता येतं sin थीटा ब्रॅकेट क्यूब. परत पॉवर रूल यूज केल्यानंतर हा काय 3 इंटू sin² थीटा इंटू sin थीटाचा डेरिव्हेटिव्ह cos थीटा दॅट इज इक्वल टू 3a sin² थीटा इंटू cos थीटा. Therefore dy/dx equal to formula dy/d theta divided by dx/d theta. दोन्हीच्या व्हॅल्यूज काढले त्या सबस्टिट्यूट केल्यानंतर 3a sin² थीटा इंटू cos थीटा डिवायडेड बाय याची व्हॅल्यू -3a cos² थीटा इंटू sin थीटा. ज्या काही टर्म्स कॅन्सल होतात त्या कॅन्सल करायचं आहे.
त्यानुसार हा 3 हा ए कॅन्सल झाला. त्यानंतर एक साइन थिटा इथल्या एका साइन थिटाशी कॅन्सल होईल, एक कॉस थिटा इथल्या कॉस थिटाशी कॅन्सल होईल. म्हणजे इथं शिल्लक राहिला हा मायनस, इथं शिल्लक राहिला वरती साइन थिटा आणि इथं शिल्लक राहिला हा कॉस थिटा. दॅट इज इक्वल टू मायनस टॅन थिटा. ओके, दॅट इज इक्वल टू काय आला, मायनस कॉस टॅन थिटा. आता आपण काय करायचं, dy बाय dx ॲट थिटा इज इक्वल टू पाय बाय 3. थिटा इज इक्वल टू पाय बाय 3. मग टॅन पाय बाय 3ची व्हॅल्यू ही आपल्याला काय सबस्टिट्यूट करायची. Therefore dy by dx at theta is equal to pi by 3, that is equal to minus tan pi by 3. टॅन पाय बाय 3ची व्हॅल्यू ती किती आहे, दॅट इज √3 आणि दॅट इज इक्वल टू हा बाहेरचा मायनस ॲज इट इज आणि टॅन पाय बाय 3ची किंमत किती, √3. Therefore dy by dx when theta is equal to pi by 3 is equal to minus √3. Now which is the derivative of given function. हा झाला एक्झरसाइज 1.4 मधला सेकंड एक्झाम्पल, त्यातला सेकंड. त्यानंतर यातला थर्ड एक्झाम्पल, तो आहे x इज इक्वल टू t² + t+1 आणि y इज इक्वल टू sin pi t by 2 plus cos pi t by 2 at t is equal to pi by 4. सोपे एक्झाम्पल आहेत अगदी. आता यामध्ये जो पॅरामीटर दिलेला आहे तो कोणता आहे, टी. म्हणून दोन्हीचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू दॅट इज टी. नाउ डिफरन्शिएट बोथ एक्स अँड वाय. डिफरन्शिएट बोथ दॅट इज एक्स अँड वाय with respect to t. First we can differentiate x, then we can differentiate y. Therefore dx by dt, t square चा derivative with respect to t, that is 2t, plus t चा derivative 1 plus 1 चा derivative 0, and that is equal to 2t plus 1. Okay, now dy by dt sin pi t by 2 plus cos pi t by 2 हा आपल्याला दिलेला फंक्शन y आहे. त्यानुसार साइन हा पाय टी बाय 2 हा समजा x कन्सिडर केला तर साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, दॅट इज कॉस एक्स. त्यानुसार हा येईल कॉस पाय टी बाय 2 इंटू हा पाय बाय 2 का इथं कॉन्स्टंट आहे किंवा सॉरी पाय परत या एक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे पाय टी बाय 2चा डेरिव्हेटिव्ह हा इंटू पाय बाय 2 आणि टीचा डेरिव्हेटिव्ह किती 1. कॉस पाय टी बाय 2चा डेरिव्हेटिव्ह परत कॉसचा डेरिव्हेटिव्ह का मायनस, म्हणून हा मायनस साइन पाय टी बाय 2 आणि परत या पाय टी बाय 2चा डेरिव्हेटिव्ह किती, दॅट इज पाय बाय 2 इंटू 1. दोन्हीमधनं पाय बाय 2 इंटू 1 म्हणजे पाय बाय 2, पाय बाय 2 इंटू 1 म्हणजे पाय बाय 2. तो कॉमन काढला, दॅट इज पाय बाय 2 इन ब्रॅकेट, दॅट इज कॉस पाय टी बाय 2 मायनस साइन पाय टी by 2. Now which is dy by dt. Therefore dy by dx equal to formula, that is dy by dt divided by dx by dt, that is equal to dy by dt ची किंमत आहे पाय बाय 2 इन ब्रॅकेट cos पाय टी बाय 2 मायनस साइन पाय टी बाय 2
डिवायडेड बाय डी एक्स बाय डी टीची व्हॅल्यू ती आहे 2t + 1. ओके, सॉरी, ॲट टी इज इक्वल टू पाय बाय 4 नाही बरं का, ॲट टी इज इक्वल टू 1 आहे, सॉरी, ॲट टी इज इक्वल टू 1. हा झाला आपला dy बाय डी एक्स. देअरफॉर dy बाय डी एक्स कधी काढायचं आहे, वेन टी इज इक्वल टू 1. म्हणजेच जो dy बाय डी एक्स आपण काढलेले त्यामध्ये ज्या ठिकाणी टी आहे त्या ठिकाणी काय 1 सबस्टिट्यूट करायचं आहे. त्यानुसार हा पाय बाय 2 ॲज इट इज, हा विल कॉस पाय बाय 2 इंटू 1, टीची किंमत 1, मायनस साईन पाय बाय 2 इंटू 1 डिवायडेड बाय 2 इंटू 1 प्लस 1, दॅट इज इक्वल टू पाय बाय 2 ॲज इट इज. कॉस पाय बाय 2 इंटू म्हणजे कॉस पाय बाय 2 आणि कॉस पाय बाय 2ची किंमत किती आहे 0, मायनस साईन पाय बाय 2 इंटू 1 म्हणजेच पाय बाय 2 झाला आणि साईन पाय बाय 2ची किंमत आहे 1 डिवायडेड बाय 2 इंटू 1 दॅट इज 2 प्लस 1 म्हणजे 6ला 2 प्लस 1 म्हणजे 3, दॅट इज इक्वल टू हा पाय बाय 2 इंटू 0 मायनस 1 म्हणजेच मायनस 1 आणि हा डिवायडेड बाय 3, दॅट इज इक्वल टू minus pi by 2 into 1 by 3, that is equal to minus pi by 6. Therefore dy by dx when t is equal to 1 is equal to minus pi by 6. हा झाला आपला थर्ड एक्झाम्पल. याच पद्धतीनं एक्झाम्पल नंबर 4 आणि एक्झाम्पल नंबर 5 आपल्याला सोडवायचे. त्यानुसार एक्झाम्पल नंबर 4 देखील मी तुम्हाला सोडून देतो आहे. तो आहे x इज इक्वल टू दॅट इज 2 cos t प्लस cos 2t, y इज इक्वल टू 2 sin t मायनस sin 2t ॲट t इज इक्वल टू पाय बाय 4. परत एक्स आणि वाय मध्ये जो पॅरामीटर आहे तो कोणता आहे टी, म्हणून डिफरन्शिएट बोथ विथ रिस्पेक्ट टू टी, डिफरन्शिएट बोथ विथ रिस्पेक्ट टू टी. पहिल्यांदा एक्स दॅट इज डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू 2 कॉन्स्टंट ॲज इट इज, कॉस टीचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन टी मायनस किंवा प्लस दिला पण परत कॉस 2टीचा डेरिव्हेटिव्ह, कॉसचा डेरिव्हेटिव्ह का मायनस म्हणून इथं डायरेक्ट मायनस दिला आहे मी. त्यानुसार हा साईन 2t इंटू या 2tचा डेरिव्हेटिव्ह तो किती इंटू 2, दॅट इज इक्वल टू मायनस 2 साईन टी, हा देखील काय होईल मायनस 2 साईन 2t, दॅट इज इक्वल टू मायनस 2 कॉमन काढल्यानंतर इथं शिल्लक राहिला हा साईन टी प्लस साईन 2t. हा झाला डी एक्स बाय डी टी. नाव डी वाय बाय डी टी, वाय इज इक्वल टू हा फंक्शन दिलेलं आहे, याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी हा 2 ॲज इट इज, साईन टीचा डेरिव्हेटिव्ह कॉस टी मायनस परत साईन 2टीचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज कॉस 2t इंटू या 2tचा डेरिव्हेटिव्ह 2, दॅट इज इक्वल टू 2 cos t मायनस हा होईल 2 इंटू कॉस 2t, परत 2 कॉमन काढला यातनं तर हा होईल कॉस टी मायनस कॉस 2t. therefore dy by dx is equal to dy by dt divided by dx by dt, that is equal to dy by dt ची ही किंमत that is 2 in bracket cos t minus cos 2t divided by dx by dt ची ही व्हॅल्यू minus 2 in bracket sin t plus sin 2t. हा 2 कॅन्सल झाला. आता आपण काय करायचं आहे, dy बाय डी एक्स ॲट टी इक्वल टू पाय बाय 4
म्हणजेच या ठिकाणी ज्या ठिकाणी टी आहे त्या ठिकाणी काय पाय बाय 4 सबस्टिट्यूट करायचं आहे. त्यानुसार हा होईल पहिला कॉस पाय बाय 4 मायनस कॉस 2 इंटू पाय बाय 4 डिवायडेड बाय साइन पाय बाय 4 प्लस साइन 2 इंटू पाय बाय 4. ओके, दॅट इज इक्वल टू कॉस पाय बाय 4 ची किंमत 1/√2 मायनस हा 2 ने भाग घातल्यानंतर हा येईल पाय बाय 2. ओके, इथं काय येईल हा 2 येईल पाय बाय 2 येईल म्हणजे कॉस पाय बाय 2 ची किंमत किती आहे दॅट इज 0 डिवायडेड बाय साइन पाय बाय 4 ची व्हॅल्यू 1/√2 प्लस परत इथं या 2 ने भागल्यानंतर हा येईल पाय बाय 2 आणि साइन पाय बाय 2 ची किंमत किती आहे 1. ओके, दॅट इज इक्वल टू हा 1/√2 ॲज इट इज डिवायडेड बाय हा सॉल्व केल्यानंतर हा इथं मायनस एक राहिलेला बरं का, हा मायनस इथंच लिहितो मी, हा मायनस परत हा इथं लिहितो मी, हा मायनस. ओके, त्यानुसार हा मायनस. ओके, हा 1/√2 प्लस 1 सॉल्व केल्यानंतर यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतल्यानंतर हा किती येईल 1 + √2 डिवायडेड बाय √2 दॅट इज 1 + √2 डिवायडेड बाय √2. हा √2 कॅन्सल झाला म्हणजे इथं आला हा -1 डिवायडेड बाय 1 + √2. ओके, परत याला आणखीन थोडंसं सॉल्व करूत. दॅट इज इक्वल टू -1 डिवायडेड बाय 1 + √2 इंटू दॅट इज 1 - √2 डिवायडेड बाय 1 - √2. दॅट इज वी कॅन मल्टिप्लाय बाय इट्स कॉन्जुगेट किंवा काय केलं रॅशनलाइज केलं आपण. इथं प्लस आहे म्हणजे इथं मायनस घेऊन आपण काय मल्टिप्लायने डिवाइड केला. हा मायनस ॲज इट इज इथं वरचा जो गुणाकार येईल तो किती येईल 1 - √2 डिवायडेड बाय हा इथं दोन्हींचा गुणाकार येईल दॅट इज 1 मायनस हा ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे हा काय येईल ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे हा किती येईल दॅट इज 1 आणि √2चा वर्ग हा येईल 2 दॅट इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट 1 - √2 डिवायडेड बाय 1 - 2 म्हणजे -1 दॅट इज इक्वल टू 1 मायनस हा मायनस काय येईल तर कॅन्सल होईल म्हणजे शिल्लक राहिला 1 - √2. therefore dy by dx at t is equal to pi by 4 that is equal to 1 - √2. हा झाला याचा डेरिव्हेटिव्ह. याच पद्धतीनं एक्झाम्पल नंबर 5 हा काय करायचं तुम्हाला घरी सोडायचं सेम एक्झाम्पल आहे तो तुम्ही घरी सॉल्व करा. एक्झाम्पल नंबर 5 जो आहे तो आहे x इज इक्वल टू दॅट इज t प्लस साइन पाय t and y is equal to 3t minus cos pi t at t is equal to 1/2. हा काय करायचं तुम्ही घरी सोडवायचं HW. ओके, तर इथं आज आपला एक्झरसाइज 1.4 मधले पहिले 2 एक्झाम्पल्स किंवा पहिले 2 क्वेश्चन ते आपण काय कव्हर केलेले आहेत. त्यानंतर यामध्ये आणखीन 2 क्वेश्चन आहेत 3 आणि 4 ते आपण उद्याच्या भागामध्ये आपण बघूत. ओके.